आणि यानंतर वर्षा आपण काही महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत। मुंबईमधील विविध भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय, त्यातच माहीममध्ये जलवाहिनीची दुरवस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यामध्ये जलवाहिनीला अनेक ठिकाणी होल सुद्धा पडलेले आहेत आणि त्यातून घाण पाणी जलवाहिनीमध्ये शिरतंय। दरम्यान जलवाहिनीच्या दुरुस्तीचा या संदर्भातील आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी, आपण तो पाहूया। मुंबईत अनेक ठिकाणी नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या बाबी समोर आलेल्या आहे। नेमकं याचं कारण काय आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक ज्या पाईपलाईन आहेत ते आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या खाडीवरनं जातात, काही ठिकाणी नाल्यावरनं, तर काही ठिकाणी गटरवरनं या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन जातात। आणि याचमुळं होतं असं की ज्यावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, ज्यावेळी पातळी या खाडीची आणि या संपूर्ण गटर नाल्यांची वाढते, त्यावेळी हे पाणी अनेकदा अशा प्रकारच्या पाईपलाईनमध्ये शिरतंय। बरं, या पाईपलाईनची अनेक वेळा डागडुजी देखील महानगरपालिका आणि तत्सम ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून केली जाते, मात्र तरी मोठ्या प्रमाणात ह्या पाईपलाईन गंजल्या असल्याचं, सडल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। कारण खाडीचं खारं पाणी या संपूर्ण पाईपलाईनला लागतं आणि अनेक ठिकाणी तर असं चित्र आहे की या पाईपलाईनला वरून भोकं देखील पडलेले आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात ज्यावेळी पाऊस होतो, ज्यावेळी या पाईपाच्याला पाणी लागतं, त्यावेळी अशा प्रकारे जे गंजून भोकं या पाईपलाईनला पडलेले आहे, त्या माध्यमातून दूषित पाणी हे या पाईपलाईनमध्ये शिरतं आणि याच्या माध्यमातूनच हेच पाणी मुंबईकरांना पुरवठा केला जात आहे। अलीकडे आपण जर बघितलं तर साथीचे रोग देखील दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचमुळं अनेक आपण जर दवाखाने बघितले, डिस्पेन्सरीज बघितल्या तर मोठी रांग या संपूर्ण परिसरामध्ये सर्दी परीक्षाच्या रुग्णांची असते। त्यामुळं ज्या संबंधित यंत्रणा आहे त्या यंत्रणांनी या पाईपलाईनची दुरुस्ती आणि त्यासोबतच या परिसरात स्वच्छता कशी राखता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अमर सपकाळसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।